स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. बाळा, तू थकला आहेस हे मला समजतंय. तू एकटं वाटतंय हेही मला समजतंय. पण बाळा, तू हे लक्षात ठेव, तू अजून संपलेला नाहीस. हे जे दिवस आहेत ना, जे तुला तोडतात, जे तुला विचार करायला लावतात की सगळं संपवावं का, तेच दिवस एक दिवस तुझ्या ताकदीची साक्ष देतील. कारण थांबणं ही कमजोरी नाही, पण तिथेच ठाण मांडणं हे अपयश ठरतं. आणि तू अपयशासाठी जन्मलेला नाहीस. तुझ्यात जे आहे ना ते खूप मोठं आहे. फक्त तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. लोक काहीही बोलतील, नातेवाईक टोमणे मारतील, सवयी मोडतील, वेळेचं बंधन भंगेल. पण तू जर आतून ठरवलंस की माझं काहीतरी मोठं व्हायचं आहे, तर कायम लक्षात ठेव, तुझ्यासमोर काहीही अडथळा उभा राहू शकत नाही. तुला लोकांनी नाही, तुला तुझ्या मनाने जिंकायचं आहे. कारण प्रत्येक माणसाचं यश त्याच्या मनातून सुरू होतं आणि तुझं मन हे यशासाठी तयार व्हायला पाहिजे. अपयश येईल, तुच्छता होईल, पराभव वाटेल, पण हे सगळं म्हणजे युद्धाचा एक भाग आहे. ते तुझ्या जिद्दीला संपवण्यासाठी नाही, ती जिद्द आणखी मजबूत करण्यासाठी आहे. तू फक्त चालत राहा. थोडं दमलास, थांब, श्वास घे, पण मागं जाऊ नको. डोळ्यातून पाणी आलं तरी चालेल, पण त्या पाण्यात निर्णय झळकायला हवा. हा निर्णय की मी थांबणार नाही. कारण जग थांबतं, लोक थांबतात, पण तू थांबायचं नाहीस. तुझ्या यशाची वेळ सुरू झालेली आहे. फक्त तू ते स्वीकारायला तयार झाला पाहिजेस, एवढंच आहे. म्हणून नक्कीच तू हार मानू नको. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग. माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथूनच मी साथ देतो तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये. स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो, तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो. मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं, तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात. म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा. बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे. म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं. फक्त देव आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. असंच असतं. म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं. आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. आणि एवढं लक्षात ठेवा, म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना.
माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. बस तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो. म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल, आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा. बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे. आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो. आणि मग पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं, आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावर ते अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याचा मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात, आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे, आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो,
असं आपण देवाला म्हणत असतो. पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात. एवढं मात्र निश्चित आहे. श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून खूप त्रास होतो हो जेव्हा आपण समोरच्याला आपल्या मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल, या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधी चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठं बऱ्याच गोष्टी मार्गी लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या. कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांच्या उपयोगी पडला तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्कीच सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच. म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात, आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्या बरोबरच नाती संपून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो, एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला, सगळेच दिखाव्यापुरते असतात. आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क, तुमचा स्वाभिमान सगळं पायदळी तुडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा
उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची, कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या, कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात, तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसंही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा ते यश आपल्याला देत असतो. आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभा राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका, कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एकदा एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही, आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमीला लेखावं आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही, म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आईवडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कोणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील. आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे आणि त्याचा काय एवढा विचार पण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका, कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्वाचा असतो. आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल, कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि
नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा, तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी कळली सगळी दुनिया, आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू, तिने बऱ्याच लोकांची खरी रूपं दाखवून दिलीत मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते. आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं. हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत, आणि आजकाल हे कलियुगच चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही, असं समजून आम्ही पण सगळ्यांची मन जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोकच इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास हा मिळणारच आहे, आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका, आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका, आणि अशा लोकांसोबत राहूही नका. कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं, आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं, आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाहीये. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते, आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी ह्या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत, आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्कीच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका. आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्कीच सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचं आहे. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका, आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना
लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा. सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधीच सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना. म्हणून लोक तसे शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका. म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय. आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते. ऊन, वारा, वादळ, पाऊस सगळं काही झेलावं लागतं. आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की किती आवाज करतोय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील, पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही, एवढं लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील. फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं की कोणीच कोणाचं नसतं. आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसे ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅस सारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा दररोज स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल. आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. किती नियोजन केले, किती प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे, असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा
दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचा आपलं पायपुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मिळेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोळ फळ देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात. कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्मही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नाती गोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. स्वामी म्हणतात की आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो व गर्विष्ठीचा मार्ग हा सुरू होत असतो. म्हणून जीवनामध्ये अहंकार कधी करू नये. एक छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते की जपले असते तर संपले नसते. मग ते संपत्ती असो, नाती असो किंवा प्रेम असो. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही जपली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण पण आत्ताच करून घ्या. नंतर तुम्हाला टाइम त्यासाठी मिळणार नाही आणि मग तुम्ही पस्तावा करत राहाल. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होऊन जातील. आणि जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. आणि समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून चेहऱ्यावर कोणतीही भावना दाखवणारी व्यक्ती खूपच आतल्या गाठीची असते. वरून जरी सगळं शांत वाटत असलं तर जिथे जातील तिथे वादळ निर्माण करणारी ती माणसं नक्कीच असतात. म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. म्हणून तुम्ही एक काम केलं पाहिजे की आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि तो आनंद त्याला मिळत गेला की तो नक्कीच भरपूर काही गोष्टी त्यातून मिळवू शकतो आणि भरपूर काही त्यातून कमवूही शकतो. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास मात्र असू शकतो आणि तो आपण खास केला तर तो नक्कीच खास सुद्धा होत असतो. म्हणून मित्रांनो, मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. म्हणून प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम आणि मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. हे 3 गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही जीवनातून नक्कीच आनंद मिळवू शकता. म्हणून यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र नक्कीच दिसून येईल. आणि ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते
तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असते. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत, म्हणून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत मात्र ठरत असतो. आणि एक लक्षात घ्या की परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणं जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. आणि वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा की कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. कारण सगळी दुनिया आता खोट्याची मात्र होत चालली आहे. म्हणून निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागली. आता मन धुवायची सवय लावून घे, म्हणजे अहंकार आणि द्वेष नक्कीच निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव मात्र जिवंत राहील. आणि ती जिवंत सुद्धा राहिली पाहिजे. आणि वास्तविकतेचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि चांगल्याची सुरुवात करून तुम्ही भरपूर काही गोष्टी या जीवनामध्ये सकारात्मक निर्माण करू शकता. आणि माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं एवढं मात्र निश्चित आहे. आणि देवही त्याला चांगल्या मार्गाला लावत असतो, पण तो वाईट मार्गाला स्वतःहून जात असतो. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिले आहेत. कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावीच लागेल. कष्ट व मेहनत केल्याने शरीर आणि खरं न बोलणाऱ्यांच्या वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही खरे बोला आणि इमानदारीने आपलं फक्त काम करत राहा, चांगलंच आपलं होणार आहे. आणि कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. म्हणून आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता फक्त साप असावी लागते. आणि ती साप असली की परमेश्वर आपल्याला काटही टोचू देणार नाही. आणि खूप आनंदामध्ये असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही तुम्ही मत देऊ नका आणि कुणालाही तुम्ही नक्कीच काही सांगू नका. कारण तुम्ही अति उत्साही असता आणि त्यात तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध बोलून जाता. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना, तेच खरं सुख आणि तेच खरं समाधान नक्कीच आहे. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. नक्कीच तुमचा दिवस चांगला जाईल आणि नक्कीच तुम्हाला तो यशापर्यंत पोहोचवेल. म्हणून मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देत असतात आणि तेच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतात. म्हणून जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही हे सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि हेच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते, पण जेव्हा आपला सामना संकटे वाईट परिस्थितीशी होतील तेव्हाच अनुभव आणि ज्ञान याचा वापर नक्कीच आपण केलाही पाहिजे. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी आपल्याला शिकवून जात असतो आणि शेवटपर्यंत ते शिकलेलं आपल्या ध्यानात देखील राहत असतं. म्हणून सांगण्यापेक्षा समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर जास्तीत जास्त असला पाहिजे, तरच तो जीवनात यशस्वी मात्र होऊ शकतो. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज एवढे काही कमजोर नाहीत की आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ते कमजोर नाहीत, ते आपलं सगळं काही पलटून देऊ शकतात आणि आपले सगळे भाग्य ते लिहू शकतात. म्हणून त्यांच्याकडे सर्व काही शक्ती आहे आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी देऊही शकतात. म्हणून विश्वास फक्त स्वामींवर. म्हणून प्रतिभा, बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते, हे मात्र नक्कीच खरे आहे. आणि म्हणून विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र करत असतात. म्हणून आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा
त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्वाचे आहे आणि तेच तुम्हाला पुढे मान्यही करावं लागणार आहे. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्वाची असते ती फक्त जिद्द आणि जिद्द. ती जिद्द जर असली तर तुम्ही काहीही जीवनामध्ये मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करत आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे आणि जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर असतं आणि ते अवलंबून सुद्धा असतं. म्हणून आपण जसा विचार करतो आणि जसे निर्णय घेतो तसं आपलं जीवन होत सुद्धा जात असतं. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळत जाते. म्हणून कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाहीये. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे मात्र नक्कीच आहेत. आणि म्हणून जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे आपल्याला लागणार आहे. आणि ते शेवटपर्यंत आपल्याला करावे लागणार आहे. कारण त्यानेच आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात आणि भरपूर काही गोष्टी आपण नक्कीच साध्यही करू शकतो. म्हणून भाग्य संधी देते, पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश आपल्याला मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल मात्र घडवून आणू शकतात. म्हणून तुमच्या जीवनात तुमच्या जोडीला कोण आहे आणि तुमचे मार्गदर्शन कोण करत आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून वृत्ती स्वच्छ, उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते आणि तो परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्वाचे मात्र असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्कीच होणार आहे. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधीच तुम्ही सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी. कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतच असतो. म्हणून एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम ते आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या. कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधीच तुम्ही समजून घेणारही नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक नक्कीच होईल. म्हणून जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकू. म्हणून बदल हा खूप महत्वाचा आहे आणि त्यानेच तुम्हाला यशाचे शिखर गाठता येणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीने चालाल तर तुम्ही भरपूर काही मागे राहून जाल आणि तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली, झिजेल, प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समर्पित कराव्या लागतील आणि त्या द्याव्या लागतील तरच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील सुद्धा आणि त्या निर्माण सुद्धा तुम्हाला कराव्या लागणार नाही. त्या परमेश्वर तुम्हाला स्वतः येऊन देईल. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, हो, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष मात्र नक्कीच असतात. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तोच खूप महत्वाचा जीवनामध्ये असतो. आणि तो असला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्या अनुभवावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्या स्वीकारूही शकता. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तेव्हाच विजेता घडत असतो. म्हणून तुमचं सर्व काही असं होत असेल आणि द्वेष होत असेल तर तुम्ही चांगल्या मार्गावर आहात आणि चांगल्या मार्गावर तुम्ही प्रगती करणार आहात हे त्याचा अर्थ होत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती मात्र आपल्याला वाटत नाही. जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र आपल्याला सापडत असतात आणि तीच माणसं भरपूर काही यश हे मिळवून जात असतात. म्हणून आयुष्यात खडतड काळात
केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो, जो आपल्याला योग्य दिशा मात्र दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग नक्कीच सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आलाच पाहिजे. आणि देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात मात्र असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. कारण ती परिस्थिती आपण हाताळली असते आणि त्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच ताकद सार्थकी लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच ठरवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीच मात्र जीवनात सोडू नका आणि नेहमी सकारात्मक विचार करा. कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील आणि आपला विचार करायला सुद्धा लागतील. आणि जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीनं मात्र जगायला तुम्ही शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग मात्र होत नसतो. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे नक्कीच देऊन जात असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका आणि प्रयत्न कधी तुम्ही सोडू नका. छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र नक्कीच मिळवून देत असते. आणि ते छोटी छोटी कामं केल्यावरच तुम्हाला भरपूर मोठा मार्ग हा पार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणून 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरू होत असतो. म्हणून पुढे पाऊल टाकत जायचे आणि तो रस्ता तुम्हाला पुढे पुढे दिसत जाईल त्याप्रमाणे पुढे पुढे जात जायचे आहे. आणि तरच तुम्ही नक्कीच यश सुद्धा मिळवू शकता. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत मात्र नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, पुन्हा नव्याने सुरुवात ही निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करून बघा आणि चांगल्या प्रकारे जीवन तुम्हाला जगण्यासाठी मौका मिळेल. कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका. कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही, हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ते मिळवल्याशिवाय शांत मात्र नक्कीच जीवनात बसू नका. ते मिळवूनच तुम्ही राहा. म्हणून संधी अनेकदा आपले दार ठोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याला हातात मात्र असते आणि तेच आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे नक्कीच लागणार, इतकेच लक्षात फक्त आपण ठेवायचे आहे. आणि अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचवण्याची ती नवीन दिशा तुम्हाला देत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल नक्कीच घडू शकते आणि तीच गोष्ट तुम्हाला बदल घडून तुम्हाला नवीन संधी सुद्धा देत असते. म्हणून एक लक्षात घ्या की उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा आपल्याला कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी आपल्याला कळणार. म्हणून एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आपण मानू शकतो. कारण तो जीवनसाथी आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहत असतो आणि त्यामुळे आपण त्याच्याबरोबर राहून सर्व त्याचे गुण जाणून घेतले पाहिजे आणि त्याला सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आणि ते ओळखले नाही तर मग आपल्याला भविष्यात हा त्रास नक्कीच होणार असतो. म्हणून आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला नक्कीच पोहोचू शकते. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट जीवनामध्ये कराल तर तुम्ही आधी ती करा, मग लोकांसमोर ती मांडा. नाहीतर पहिले मांडली तर लोक तुम्हाला हमखास विचारतील की काय चाललंय, काय करतोय. म्हणून एखादा दिवस किती वाईट असला तरी 24 तासात संपतोच. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने फक्त प्रयत्न करा आणि ते प्रयत्न कधीही तुम्ही कमी पडू देऊ नका. म्हणून वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही मात्र सोडू नका. आणि ती वाईट लोकांना आपण कधी विचारायचं नाही आणि त्यांच्या मार्गाला सुद्धा आपण जायचं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गाला जायचं आणि चांगले कर्म आपण करायचे. म्हणून ध्येय एवढे मोठे ठेवा आणि निवडा ना की त्यासमोर येणारी संकटे हे आपल्याला भरपूर लहान वाटू लागतील. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो
ती आपली उद्याची शक्ती असते हे मात्र निश्चित आहे. आणि तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर नक्कीच असेल आणि ते जग तुम्हाला नक्कीच चांगलं करून दाखवू शकेल. आणि आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावाच लागत असतो. आणि जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा नक्कीच असू शकते. कारण तुम्ही आरंभ केलाय आणि तुम्ही सुरुवात नक्कीच केली. यातच तुमचा मोठेपणा असतो आणि हाच मोठेपणा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करता. म्हणून तुम्ही जे काम कराल आणि तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला देव फळ देणारच आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत आणि त्याशिवाय आपली क्षमता ही आपल्याला समजणार नाही आणि आपण किती पाण्यात आहोत आणि किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला नक्कीच तेव्हाच कळतं. म्हणून अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण आपली राहत असतात. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवणंही तेवढंच महत्वाचं असतं जेवढा आपण काम करण्यावर विश्वास ठेवतो. कारण स्वतःवर विश्वास असला तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर मात्र पोहोचत असतो. म्हणून तुमच्या हसणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला फक्त तुम्ही मजबूर केले पाहिजे. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ना ती माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही आणि त्या परिस्थितीला नक्कीच ते कवटाळून त्या परिस्थितीलाही पुढे घेऊन जात असतात आणि त्यांची परिस्थिती ते बदलत असतात. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य तुम्ही मनापासून जगा आणि ते तुम्ही जगूही शकाल. कारण या पृथ्वी तलावर या निसर्गाकडे आपण जे मागतो आणि जे आपण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये 24 तास ज्याबद्दल विचार चालू असतात ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. आणि संकट आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत पण तुम्ही कृती करणारे नक्कीच व्हा. आणि कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर मात्र उचलावा लागत असतो. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून तुम्ही पुस्तकं ही वाचलीच पाहिजे कारण त्यातून आपल्याला बोध मिळतो आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या ऐकल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल आणि त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान तुम्ही नक्कीच म्हणाल. कारण त्या गोष्टी अंमलात आणणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं महत्वाचं ते वाचणं आहे. म्हणून आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत जातात आणि ते शिकवत असतात. ते भरपूर काही अनुभव आपल्याला देऊन जात असतात. म्हणून एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री लवकर जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील आणि ते आपल्याला पुढे घेऊन जात राहील. म्हणून खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष मात्र नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या नक्कीच भरपूर आनंदाकडे आपण पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना नक्कीच आपल्याला करावी लागत असते. भरपूर गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागत असतात. तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्हीच नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते तसेच माणसाची पारख गुणाने त्यागाने आणि चारित्र्याने मात्र होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही नक्कीच तुम्ही घडवणार सुद्धा आहात. म्हणून रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो आणि तो आपल्याला नवीन सुरुवात करण्यासाठी उत्साही करत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि ती मेहनत तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही. ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला जावे आणि ते धोरण नाही राहिलं तर मग आपल्याला काहीच समजणार सुद्धा नाही. आणि तुमचे अपयश एका वेळेस स्वीकारले जाऊ शकते परंतु तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे आणि ते अमान्य शेवटपर्यंत राहतं. म्हणून आयुष्यात पडझड तर चालूच राहते. मग आपण धडपड का सोडायची? आपण धडपड करत राहायची आणि प्रयत्नही करत राहायचे आहेत. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा नक्कीच करून टाकत असतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. त्यांना यश हे येणारच आणि ते येऊनच राहतं. म्हणून तुमच्या आदर्श तुम्ही स्पर्धक होईपर्यंत परिश्रम फक्त तुम्ही करा आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि ती धार चढवली
तरच तुम्ही लवकर प्रगती करू शकतात. आणि संकल्पवान ध्येयांवर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली ना, तरी ती इतिहास बदलू शकतात. कारण त्यांचा विश्वास असतो की आम्ही इथं इतिहास बदलण्यासाठीच आलोय आणि काहीतरी नवीन करण्यासाठीच आलोय. म्हणून वास्तव स्वीकारणारे, ज्याला जमते ना, तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतच असतो. कारण तो वास्तव स्वीकारत असतो आणि त्याला माहिती असतं की पुढे काय होणार असतं. म्हणून प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधीच सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते. त्याचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झाला तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं जे यश असतं, जे यशाचं शिखर असतं, ते खूप छोटं वाटलं पाहिजे आणि आपल्या यशाचं शिखर खूप मोठं पाहिजे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि नशीबही हारायला तयार आहे. फक्त तुमची मानसिकता जिंकायची पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एवढा विश्वास पाहिजे की मी हा खेळ जिंकेलच. म्हणून लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढाईसाठी बळ देणारे महत्वाचे असतात आणि ते आपले असतात. आणि त्यांना जपायला आपण नक्की शिकलं पाहिजे. कारण तीच लोक आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतात आणि भरपूर प्रेरणा सुद्धा देत असतात. म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे हे मात्र यश असतं. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता आणि नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागत असते. म्हणून अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात, हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल ना, तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र नक्कीच असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र नक्कीच मिळाली पाहिजे. आणि तो उमेदच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो आणि एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. तो प्रवास चालूच असणार असतो आणि तो प्रवास असा चालू असणार सुद्धा आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण सुद्धा करील. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. आणि निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रहो, जिद्दीने उडान सफल होत असते. आणि तुमच्यामध्ये जर जिद्द असली तर तुमची उडान ही सफल होणारच आहे, हे निश्चित. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तुम्हाला घडवत असतो आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. कारण तो अनुभवच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवनात कशा करायच्या आणि कशा घडवायच्या हे शिकवून सुद्धा जात असतो. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचा जो विजय होण्यासाठी देवाने तुम्हाला या मार्गावर पाठवले आहे. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर गाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या लाभत असते. आणि ती मूर्ती आपण नक्कीच तयार करेपर्यंत आपण कुठे थांबू नये आणि यश मिळेपर्यंत आपण मेहनत करायचीच आहे. म्हणून थेंब किती छोटा असला ना, तरी त्यांच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून तुम्ही किती छोटे असले ना, तुम्ही कोणतेही ध्येय प्राप्त करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही जाऊ शकता. हे फक्त तुमच्या मनात तुम्ही दृढ करून ठेवलं पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. म्हणून आपली शक्ती ही भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात तुम्ही वापरली नक्कीच पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी मात्र होणार नाहीये. आणि पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून आपल्याला जात असतात. आणि येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस मात्र नक्कीच करावे लागेल. आणि यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवत असतो. आणि उमेद हे मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळे चांगले होईल आणि सगळे चांगले होणारच आहे. फक्त आपण आत्मविश्वासाने प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा आणि तरच ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि ती ताकदच तुम्हाला भरपूर जीवन जगण्याची संधी आणि प्रेरणा देत असते. स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे असले पाहिजे. आणि ते मन जर मोठे असले तर मग ते स्वप्न सुद्धा आपोआप मोठे होऊन जात असते. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते. पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. कारण ते जर पुढे गेले
तर तुम्हाला ती जळण ही झालीच पाहिजे आणि ती जळण सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. जर तुम्ही जळले नाही, तुमच्यामध्ये आग निर्माण झाली नाही, तर तुम्ही प्रयत्नही करत नाहीत आणि कुठल्या स्तरावरही पोहोचत नाही. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो, कारण त्याचे नुकसान जास्त होत नाही. म्हणून माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र नक्कीच करत असते. म्हणून पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे, तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशांचा गर्व मात्र माणसाला असायला हवा. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तरच तुम्हाला यश हे जीवनामध्ये मिळून जाईल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही ही अडचणी आल्याशिवाय मात्र कळत नाही. आणि देवही आपली तशीच परीक्षा घेत असतात, तुम्हाला भरपूर काही अडचणींमध्ये टाकत असतात. आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर मग त्या तुम्हाला चुकीचा मार्गच दाखवत असते. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि प्रकाशाच्या दिशेने तुम्ही पुढे पुढे चालत असता तेव्हा सावली सुद्धा तुमच्या मागे मागे मात्र येत असते. म्हणून तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगतीही होणार नाही. त्यामुळे जसे आहात, जिथून आहे तिथून सुरुवात करायला शिका आणि तिथून पुढे जायला शिका. कारण कोणी पूर्ण एकदम परफेक्ट होऊन येत नाही आणि कोणी नीट अगदी चांगल्या प्रकारे या मैदानात येऊन उतरत नाही. कोणीही कशाही प्रकारे मैदानात उतरू शकतं आणि तो प्रगतीच्या मार्गावरही जाऊ शकतो. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधी तयार होणारही नाही, हे लक्षात घ्या. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, त्यासाठी परिश्रम आपल्याला घ्यावेच लागतील. आणि आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. आणि सगळ्यांनाच 24 तास दिवसामधले मिळत असतात. मग त्या 24 तासाचं सोनं तुम्ही कसं करायचे हे तुम्हाला मात्र ठरवायचं असतं. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य हे बदलतील. आणि ते भविष्य एकदा बदललं की तुमचं आयुष्यही पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल. आणि मग तुम्ही जीवनामध्ये भरपूर यशस्वी सुद्धा व्हाल आणि भरपूर गोष्टींना तुम्ही सामोरे नक्कीच जाल. कारण मग तेव्हाच तुम्हाला जीवनाचा अनुभव येईल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकूनही शकाल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कष्ट आणि मेहनत करताना फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा. भक्तांनो, हा प्रेमळ संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.